आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केज कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे। आज सकाळी त्यांना पुण्यामध्ये सीआयडीच्या समोर शरणागती पत्करली आहे। केज कोर्टाच्या बाहेर सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। तर वाल्मिक कराडच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय आणि ही दृश्य देखील आपण पाहतोय। जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय केजमध्ये आता वाल्मिक कराडला हजर केलं जाईल। मात्र या कोर्टाच्या परिसराला सध्या पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे। तर कोर्टाच्या बाहेर मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे। आज सकाळी त्यानं पुण्यामध्ये सीआयडीच्या समोर शरणागती पत्करली आणि आता केज कोर्टाच्या बाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे, कारण त्याला केजच्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर आज सकाळी त्यांना सीआयडीच्या समोर शरणागती पत्करली आहे। त्यानंतर मात्र आता या कोर्टाच्या बाहेर हालचाली देखील वाढल्याचं पाहायला मिळतं। या कोर्टाच्या बाहेरची ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये आता हजर केलं जात आहे। वाल्मिक कराड यानं सकाळी सीआयडी समोर शरणागती पत्करलेली आहे, सरेंडर केलेलं आहे। त्यानंतर मात्र आता केज कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय केजमध्ये आता त्याला हजर केलं जाईल। त्यामुळे आता कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कोर्टाच्या बाहेरची ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा तगडा बंदोबस्त सध्या या कोर्टाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक होऊ नये म्हणून पोलिसांनी आता विशेष खबरदारी घेतलेली आहे। आणि आता कोर्टाच्या बाहेरच्या हालचाली देखील वाढलेल्या आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच आता वाल्मिक कराडला या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराडला पुढच्या काही मिनिटांमध्ये केज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्यामुळे आता कोर्ट वाल्मिक कराडच्या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्याला पोलीस कोठडी दिली जाते की न्यायालयीन कोठडी दिली जाते आणि किती दिवसांची दिली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सध्या वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात आहे। सीआयडी आता कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर करणार आहे आणि त्या निमित्तानं आता कोर्टाच्या बाहेरचा हा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित आहे। तर या संपूर्ण कोर्टाच्या परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण सीआयडीने विनंती केलेली होती कोर्टाला की आज रात्रीतून या संदर्भातली सुनावणी अपेक्षित आहे आणि कोर्टानं देखील सीआयडीची विनंती मान्य केलेली आहे। त्यामुळे आता रात्री कोर्ट खुलं राहणार आहे आणि आता पुढच्या काही वेळामध्ये वाल्मिक कराडला या कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यामुळे आता कोर्टाचा निकाल नेमका काय असेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।